नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, या परीक्षेसाठीचा नेमका झडपीनं कोणता अभ्यासक्रम सेट केलेला आहे, या अभ्यासक्रमाचे लाईन टू लाईन विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत। त्याचबरोबर ही जी परीक्षा घेणार आहे ही IBPS कंपनी परीक्षा घेणार आहे। मग IBPS पॅटर्न काय आहे, त्या पॅटर्न प्रमाणे अभ्यासाचं नियोजन कसं करावं लागेल, त्याचबरोबर कोणत्या विषयाला किती गुण आहेत आणि किती प्रश्न विचारणार आहेत, या संदर्भाने देखील चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। ज्या शिक्षक मित्रांनी शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। त्याचबरोबर काही व्हिडिओज पण आपण बनवू टॉपिक वाईज, आणि कोणते बुक्स यूज करायचे तर आपण तांत्रिक प्रश्नासाठी आणि अदर सब्जेक्टसाठी या संदर्भाने देखील आपण व्हिडिओमध्ये माहिती घेऊ। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जाहिराती पदाच्या संदर्भाने, एकूण पद डिस्ट्रिक्ट वाईज, वेळापत्रक या संदर्भाने चर्चा केलेली आहे। आपला मेन उद्देश या व्हिडिओमध्ये फक्त अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे, आपल्याला IBPS पॅटर्न समजून घ्यायचा आहे आणि कोणत्या विषयाला किती प्रश्न येणार आहेत, म्हणजे जे काही गुणांचा पॅटर्न आहे तो पण आपल्याला समजून घ्यायचा आहे। थोडक्यामध्ये जर आपण बघितलं तर शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचं जर आपण एकदम परीक्षेचं स्वरूप जर पाहिलं आपण आणि गुणविभागणी आणि प्रश्न विभागणी जर बघितली तर मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न विचारणार आहेत ते 30 गुणांसाठी, इंग्रजी व्याकरणाचे 15 प्रश्न 30 गुणांसाठी, बुद्धिमापन चाचणी आणि त्याच्यामध्ये विथ अंकगणितही 15 प्रश्न विचारतील 30 गुणांसाठी, सामान्य ज्ञान ज्याला आपण GK म्हणतो 15 प्रश्न 30 गुणांसाठी, आणि तांत्रिक प्रश्न म्हणजे हे जे प्रश्न असणार आहेत हे शिक्षणाच्या संदर्भानं, शिक्षणशास्त्र म्हणजे आपण जे BEd केलं त्या संदर्भानं असणार आहेत। त्याचे टॉपिकसुद्धा त्यांनी सिलेबसमध्ये दिलेले आहेत। म्हणून आपण जे काही झडपीनं जी जाहिरात काढली त्या जाहिरातीमध्ये जो दिलेला तांत्रिक प्रश्नांचा सिलेबस आहे त्याच सिलेबसचं लाईन टू लाईन आपण विश्लेषण पुढे करणार आहोत। ठीक आहे, म्हणजे त्यावर आधारित 40 प्रश्न असणार आहेत 80 गुणांसाठी। म्हणजे आपली जी पूर्ण एक्झाम असणार आहे ही 100 प्रश्नांची एक्झाम असणार आहे, 200 गुणांसाठी ही एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 120 मिनिटं तुम्हाला वेळ असणार आहे, 2 तासाचा तुमच्याकडं वेळ असणार आहे। आता आपण बघूया की सिलेबस काय दिलेला आहे। अदर बी खूप पदं आहेत। आपलं जे मुख्यत्वे करून पद आहे ते आहे विस्तार शिक्षण अधिकारी। ठीक आहे, तर आपण 2 विषयाची जर माहिती घेतली, मराठी आणि इंग्रजी, जसं आत्ताच आपण बोललो की मराठी विचारणार आहेत 15 प्रश्न म्हणजे 30 गुणांसाठी। ठीक आहे, आणि इंग्रजी विचारणार आहेत 15 क्वेश्चन 30 गुणांसाठी। ठीक आहे, 30 गुणांसाठी। यामध्ये टॉपिक देताना त्यांनी सिलेबसमध्ये म्हणजे जाहिरातीमध्ये मराठीमध्ये दिले सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी आणि वाक्प्रचार आणि उतार्यावरील प्रश्न। IBPS उतारा तुम्हाला कंपल्सरी विचारतो। मराठीमध्ये विशेषत्वाने वाक्याचा क्रम देखील 5-5 मार्काला विचारला आहे। तार्किकपणे आपल्याला तो वाक्याचा क्रम लावायचा असतो। ते कोणते प्रश्न आहेत या संदर्भाने देखील आपण पुढे चर्चा करूया ज्यावेळेस आपण मराठीचं विश्लेषण करू त्यावेळेस। इंग्रजीमध्ये जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, एडियम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड युजेस आणि कॉम्प्रेन्शन, म्हणजे इथं सुद्धा उतारा। मात्र प्रश्न प्रकारामध्ये प्रामुख्याने जम्बल्ड ऑर्डर आहे आणि इरर बेसिकचे क्वेश्चन विचारतात। त्याचबरोबर टेस्ट विचारल्या जाते आपल्याला, त्याच्यामध्ये रिकाम्या जागावर आधारित पॅसेजमध्ये रिकाम्या जागा आणि आपल्याला सेन्स लावून इंग्रजीचा त्या भराव्या लागतात। ठीक आहे, बौद्धिक चाचणी त्याचे पण आपण बघूया, गणित आणि बौद्धिक चाचणीचे टॉपिक कोणते अभ्यासायचे। GKचं आपण बघूया की नेमके कसा अभ्यास करायचा आहे। सुरुवातीला आपण डिटेलमध्ये बघू की इंग्लिश ग्रामरचे जे तुम्हाला IMP टॉपिक आहेत ते कोणकोणते अभ्यासायचे आहेत। तर यामध्ये बघा 2 विभाग करता येतील इंग्लिश ग्रामरचे, एक व्याकरणाचा भाग ज्याला ग्रामर म्हणू आणि दुसरा व्होकॅब्युलरी ज्याला आपण शब्दसंग्रह म्हणू। शब्दसंग्रहावर जास्त भर द्यायचा आहे। फॉर्मेशन ऑफ वर्ड याच्यामध्ये सफिक्स, प्रिफिक्स, सिनोनिम्स,
अँटोनिम्स, होमोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, एडियम्स अँड फ्रेजेस, प्रोव्हर्ब्स, स्पेलिंग करेक्शन, एवढे महत्त्वाचे आपल्याला मुद्दे करावे लागणार आहेत. यामध्ये स्पेलिंग करेक्शन कंपल्सरी विचारलं जातं तुम्हाला. स्पेलिंग करेक्शन, प्रोव्हर्ब्स विचारल्या जाती, एडियम्स विचारल्या जातात, वन वर्ड विचारलं जातं, होमोनिम्स कधी कधीच विचारतात, सिनोनिम्स, अँटोनिम्स हे आपल्याला कंपल्सरी विचारलं जातं. फॉर्मेशन ऑफ वर्ड्स कधी कधी आपल्याला विचारलं जातं. ठीक आहे. इंग्रजीचा पॅराग्राफ मात्र फिक्स आहे, कॉम्प्रेहेन्शन फिक्स आहे. 5 किंवा 3 मार्क्सला तुम्हाला विचारला जातो पॅराग्राफ. त्यानंतर जे पारंपरिक व्याकरण आहे म्हणजे कोणतं, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, कंजक्शन, टाईप ऑफ सेंटेन्स, छंद, व्हॉइस, क्वेश्चन टॅग, क्लॉज, सिंथेसिस, सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट, फिगर ऑफ स्पीच, याबद्दल तर आपल्याला माहिती पाहिजेच पाहिजे. परंतु आपण जर IBPSनं बघा, IBPS आपल्याला प्रश्नपत्रिका देत नाही. या अगोदर IBPSच्या ज्या एक्झाम झाल्यात त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक टॅट एक्झाम झाली अभियोग्यता शिक्षक भरतीसाठीची, आणि दुसरी एक्झाम जी घेतली ती पुणे महानगरपालिकेची एक्झाम घेतली IBPSनं. आणि IBPS विशेषतः एक्झाम घेते बँकिंगवाल्याच्या. मग ज्या विद्यार्थ्यांनी हे एक्झाम दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यासोबत संपर्क करा आणि थोडंसं समजून घ्या. तसं आम्ही पण जी सराव पेपर सिरीज आपण घेणार आहोत ही याच बेसिसवर आपण ती सराव पेपर सिरीज काढलेली आहे. इंग्लिशचे जे प्रश्न असतात IBPSमध्ये हे जंबड ऑर्डरवर भर आहे बघा. आता TCS पण यावर भर देतो, 2-2, 3-3 प्रश्न विचारतो. आणि IBPSसुद्धा तुम्हाला एक क्रम लावायचा असतो. 4-5 वाक्य दिलेली असतात आणि ती वाक्य क्रमाने लावायची असतात. असे 5 प्रश्न कधी कधी तुम्हाला IBPS विचारू शकतो बघा. जरी तुम्हाला इंग्लिश 15 प्रश्नाला असली तरीही 5 प्रश्न तुम्हाला जंबड ऑर्डरवर विचारू शकतो. म्हणून जंबड ऑर्डर हा जो टॉपिक आहे हा व्यवस्थित करा. दुसरा IBPSचा आवडता एक टॉपिक आहे इंग्लिश व्याकरणामध्ये, अ मिस्टेक ऑर वर्ड्स. ठीक आहे. म्हणजे नेमकं याच्यामध्ये कुठं चूक आहे याला तुम्ही इरर म्हणा, तुम्ही याला ग्रॅमॅटिकल इरर म्हणा. त्या टाईपचा खालचा बी क्वेश्चन आहे बघा, ग्रॅमॅटिकली इरर. ठीक आहे. त्याच टाईप आहे. नेमकं कुठं चुकलेलं आहे या सेंटेन्समध्ये ते आपल्याला शोधायचं असतं. त्यांनी कधी कधी आपल्याला ABCD असे पार्ट पण करून दिलेले असतात. वेगवेगळ्या एक्झाममध्ये ही प्रश्न विचारण्याची पद्धत वेगवेगळी आहे. परत एकदा आपण जंबड ऑर्डर्स किंवा रिअरेंज सेंटेन्स किंवा जंबड ऑर्डर त्याचा एक उदाहरण सॅम्पल घेतलेलं आहे. त्यानंतर कधी कधी IBPS तुम्ही जर बँकिंगच्या विद्यार्थ्यांना जर विचारलं तर कधी कधी तुम्हाला असं कम्युनिकेशन दिलेलं जातं, 2 व्यक्तीमधलं कन्व्हर्सेशन, आणि त्याच्यामध्ये असे तुम्हाला रिकाम्या जागा दिलेल्या जातात. आणि मग त्या रिकाम्या जागामध्ये कोणते वर्ड्स किंवा वाक्य येतील ते तुम्हाला भरावे लागतात. या अशा पद्धतीचं तुम्हाला जास्तीत जास्त बघा, जे व्याकरण आहे पारंपरिक पद्धतीचं, नाऊन, प्रोनाऊन, क्वेश्चन टॅग, हे तर कराच, परंतु या प्रश्न प्रकारावर आपण भर देणं गरजेचं आहे. कारण असेच प्रश्न तुम्हाला IBPS जास्तीत जास्त विचारतं. याच पद्धतीचा अजून एक टॉपिक आहे बघा, ज्याला आपण क्लोज टेस्ट असं म्हणतो. तर यामध्ये काय दिलं बघा, त्यांनी एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि रिकाम्या जागा दिल्या आहेत. जसं आता 1 आणि 2 ह्या रिकाम्या जागा दिल्या आहेत. मग आपल्याला त्या ठिकाणी कोणता शब्द परफेक्ट बसतो हे आपल्याला एकदम त्याची अंडरस्टँड, ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश जास्त समजते त्या विद्यार्थ्यांसाठी हे अवघड नाही आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना पारंपरिक इंग्लिश व्याकरणाची सवय आहे त्यांना मात्र आपल्याला थोडंसं अंडरस्टँडिंग बेसची इंग्लिशची तयारी ठेवावी लागणार आहे. बघा, क्लोज टेस्ट एक त्यांचा आवडता टॉपिक आहे. त्याच्यानंतर उतार्यामध्ये रिकाम्या जागा, त्याला दोन्ही तुम्ही हे घ्या. जंबड ऑर्डर, ग्रॅमॅटिकली इरर, त्याच्यानंतर मिस्टेक वर्ड, त्यानंतर स्पेलिंग असणारे म्हणजे शब्दाच्या चुका, स्पेलिंग करेक्शनवर आधारित प्रश्न विचारतात. सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड, एडियम्स अँड फ्रेजेस, प्रोव्हर्ब आणि स्पेलिंग, हे मात्र आपण यामधले व्हॉकॅबमधले टॉपिक करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही इंग्लिशचं जे बुक्स आहे, एकतर MJ शेख सरांचं बुक तुम्ही यूज करू शकता, MJ शेख सरांचं, आणि दुसरं महत्त्वाचं शिंदे सरांचं, बाळासाहेब शिंदे सरांचंही बुक तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा मराठी. ठीक आहे. मराठी
तर मराठीमध्ये पण बघा 2 विभागणी करता येईल आपल्याला मराठीची. मराठी आपल्याला विचारणार आहे तर 15 प्रश्न 30 गुणांसाठी. 2 भागामध्ये, एक म्हणजे पारंपरिक व्याकरण आणि दुसरा म्हणजे शब्दसंग्रह. बघा या अगोदर ज्या एक्झाम IBPSनं आपल्या घेतल्यात, पुणे महानगरपालिका शिक्षक अभियोग्यता आणि बँकिंगच्या, तर यामध्ये ज्या पारंपरिक पद्धतीच्या एक्झाम आहेत आपल्याला पुणे महानगरपालिका आणि शिक्षक अभियोग्यता, यामध्ये जे पारंपरिक व्याकरण आहे याला थोडंसं दूर केलेलं आहे IBPSनं. आणि विशेषतः शब्दसंग्रहावर भर देते IBPS. समानार्थी, विरुद्धार्थी, अनेकार्थी, समूहदर्शक शब्द, त्यानंतर शब्दसमूहाबद्दल शब्द, जोडीने येणारे शब्द, वाक्प्रचार, म्हणी, हे महत्त्वाचे टॉपिक करून जावे लागणार आहेत. त्याचबरोबर उतार्यावरील प्रश्न हे तुम्हाला 5 मार्क्सला विचारणार IBPS. म्हणजे बघा 15च प्रश्न विचारणार आहे. त्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी, उतार्यावर 5 प्रश्न. वाक्यांचा क्रम लावणे IBPS 5 मार्कला विचारू शकतो, वाक्यांचा क्रम लावणे. आणि अचूक वाक्य, मग याच्यामध्ये शुद्ध अशुद्ध आणि वाक्यांची मागे पुढं कर्म क्रियापदाची रचना केलेली असते, त्यावर आधारित सुद्धा तुम्हाला IBPS विचारू शकतो. जे पारंपरिक व्याकरण आहे ते IBPS कमी विचारतो. तरीही आपल्याला हे जे महत्त्वाचे टॉपिक दिले ते करून जायचे आहेत. परंतु जास्त भर कशावर द्यायचा आहे? उतारा, वाक्यांचा क्रम, अचूक वाक्य, म्हणी, विरुद्धार्थी, समानार्थी, अनेकार्थी, शब्दसमूहाबद्दल शब्द, वाक्प्रचार, यावर आपल्याला भर द्यायचा आहे. जसं इथं दिले बघा अचूक वाक्य. आता याच्यामध्ये कर्म क्रियापद आणि सेन्स लावावा लागतो तुम्हाला, त्यानुसार वाक्य अचूक वाक्य. म्हणजे काहीतरी मिस्टेक आहे. आपण जर वाचलं बघा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही महत्त्वाची तत्वे आहेत. दुसरं बघा काय, जीवनात सामाजिक आर्थिक सामता, म्हणजे असे चुका तुम्हाला काढाव्या लागणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर क्रम लावा, इथं पण वाक्याचा क्रम आहे, इथं पण वाक्याचा क्रम आहे. बघा यामध्ये काय तुम्हाला असा विशेष अभ्यास असण्याची गरज नाही. तुमचं उपयोजित मराठीचं नॉलेज किती आहे हे चेक करण्याचा प्रयत्न तुमचा IBPSनं केलेला असतो. त्यानंतर उतार्यामध्ये तुमचं निरीक्षण कौशल्य, तुमचं वाचन कौशल्य चेक केलेलं असतं. त्यामुळं आपण उतार्याच्या पण प्रश्नांची सराव करणं गरजेचं आहे. आता बघूया आपण गणित आणि बुद्धिमापन चाचणीचे 15 प्रश्न आणि कशी तयारी करणार. IBPS भर देतो जास्तीत जास्त बुद्धिमापन चाचणीवर. फक्त 15 प्रश्न विचारणार आहेत 30 गुणांसाठी. काय काय महत्त्वाचं विचारतात बघा फिक्स विचारतात ते अंकमालिका आणि वर्णमाला. 1 1 2 2 प्रश्न तुम्हाला फिक्स विचारणार, ते वर्णमाला आणि अंकमाला. ठीक आहे, अंकमालिका म्हणून आपण त्याला. त्यानंतर संभाव्यता आणि सांकेतिक क्रमबद्धता याच्यावर विचारणार तुम्ही. त्याला कोडिंग डिकोडिंग नाव देऊन टाका, म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये पटकन कळतं. बैठक व्यवस्था, पझल, हे पण 2 टॉपिक IBPSचे आवडीचे आहेत. कधी कधी बैठक व्यवस्थेचे सलग 5 प्रश्न विचारतात. मग ती चौरस आकृती बसलेत किंवा रेषाकृती बसलेत किंवा वर्तुळाकृती बसलेत. ठीक आहे. पझलचे पण तुम्हाला कधी कधी सलग 5 प्रश्न विचारू शकतात. या अगोदर तुम्ही जर शिक्षक अभियोग्यतेचा जर परीक्षा बघितल्यात तर पझलवर 2-2 म्हणजे 10-10 20-20 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. हे पझल टेस्ट म्हणजे काय असतं बघा. पझल टेस्ट म्हणजे काय असतं, मजल्यांचं जे गणित, पहिल्या मजल्यावर एक विद्यार्थी राहतो, दुसऱ्या मजल्यावर राहतो, तिसऱ्या मजल्यावर राहतो. ठीक आहे, या अर्थानं मजल्यांचं, वारांचं, खेळांचं पझल टेस्ट. ठीक आहे, ते आपण टेस्ट सिरीजमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी याच पद्धतीनं आपण टेस्ट घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षक अभियोग्यता विद्यार्थ्यांनी जे अनुभव सांगितले त्यावर आपण काही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पुणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी अनुभव सांगितले IBPSचे, त्याचं काय आपण काही प्रश्न इन्क्लूड केले आहेत. आणि बँकिंगच्या बुकमधून काही आपण प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत. अगदी स्टँडर्ड दर्जाची ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत, 5 प्रश्नपत्रिका, ते आपण तुमच्या घेणार आहोत. त्यानंतर बघा ही झाली बैठक व्यवस्था. ठीक आहे, पझल, बैठक व्यवस्था, अंकमालिका आणि वर्णमाला, म्हणजे हे आवडते मुद्दे आहेत IBPSचे. वयवारी, नातेसंबंध, घड्याळ आणि दिनदर्शिका हे पारंपरिक मुद्दे आहेत. आंतर आणि दिशा फिक्स 1 ते 2 मार्कला विचारतात. तर्क व अनुमान फिक्स विचारतो IBPS. ठोकळा, फासा, आकृती पूर्ण करा विचारलेले आहे IBPSनं. कागदाची घडी, आरशातली, पाण्यातली. आणि शिक्षक अभियोग्यतेला 15-15 ते 20-20 मार्कला
या प्रश्नांनी धुमाकूळ घातला होता बघा, ते म्हणजे पत्ता, ॲड्रेस, वेगळा पत्ता आणि सारखा पत्ता. याच्यामध्ये काहीच नाही, तुमचं निरीक्षण कौशल्य चेक केलं जातं. सारखे पत्ते दिलेले असतात 4, त्याच्यामध्ये एक वेगळा असतो तो शोधायचा असतो, किंवा प्रश्नामध्ये एक पत्ता दिलेला असतो त्याच्या सारखा शोधायचा असतो. अशा पद्धतीनं ते आपण सराव प्रश्नामध्ये इन्क्लूड करून घेऊ. आता अंकगणित काय करायचं बघा. अंकगणित फक्त बॉडमॉसची तयारी ठेवा, ठीक आहे. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स याची तयारी तुम्ही ठेवा, तरी पण आपलं बेसिक होऊन जातं. जी के 15 जी के तुम्हाला 15 प्रश्नांसाठी विचारणार आहेत, ठीक आहे. ठीक आहे, हे चुकीनं झालेलं आहे. फक्त 15 प्रश्नासाठी विचारणार आहेत, 25 नव्हे. 15 प्रश्नासाठी तुम्हाला जी के विचारणार आहेत. तुमचे जे 5वी ते 10वी पर्यंतचा जो सिलेबस आहे, विशेषत्वानं काय, 5वी ते 10वी पर्यंतची जी पुस्तकं आहेत यामध्ये भूगोल, त्यानंतर इतिहास, त्यानंतर विज्ञान, 5वी ते 10वी पर्यंतची इतिहास, विज्ञान, राज्यशास्त्र, बस एवढे आपण कवर करून जायचं, तरीही विज्ञानची आपली तयारी होऊन जाणार आहे. आपण आपल्या सिरीजमध्ये स्वतंत्र 15 प्रश्न जी केचे काढणार आहोत. प्लस हे झालं आपलं क्रमिक अभ्यासक्रमामधलं. प्लस क्रीडा, संगणक, पुरस्कार, पर्यावरण, राजकारण, सरकारी योजना, सोशल मीडिया, ॲप्स, वेबसाईट, पोर्टल आणि कोरोना विषाणू हे सुद्धा इन्क्लूड टॉपिक आपल्याला त्या संदर्भानं करावे लागणार आहेत. सरकारी योजना मग महाराष्ट्र शासनाच्या असो किंवा केंद्र सरकारच्या असो, कारण चालू घडामोडी करत असताना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक असं आपल्याला करायच्या आहेत, ठीक आहे. आता बघूया आपला जो मुख्य अभ्यासक्रम आहे 40 प्रश्नांसाठी म्हणजे 80 गुणांसाठी, या अभ्यासक्रमाची आपण तयारी कशी करायची, ठीक आहे. आणि तो अभ्यासक्रम आपल्याला कुठं मिळेल, त्याचं बुक्स कोणतं मिळेल, या संदर्भानं देखील आपण सविस्तर बोलूया. व्हिडिओ जरी थोडा लेंदी होत असला तरीही अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे. आणि आपण याच्यामध्ये काही जास्त टाईमपास केलेला नाही, लाईन टू लाईन आपण बोलूयात, म्हणजे आपला कमी टाईम याच्यामध्ये जाईल. बघा, तुम्ही जर याचे मुद्दे काढले तर एक 10 ते 12 मुद्दे तयार होतील. बघा, 12 मुद्दे तयार होतील, ठीक आहे. आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण याचं 12 प्रकरणामध्ये ॲनालाइज करू आणि स्वतंत्र एका टॉपिकवर सुद्धा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. पण एकदाच तुमच्या लक्षात यावं म्हणून सर्वात पहिले हा व्हिडिओ, आणि वेळ मिळाल्यास आपण टॉपिक वाईज सुद्धा आपण व्हिडिओ बनवू, ठीक आहे. तर आता तांत्रिक प्रश्न 40 प्रश्न येणार आहेत. किती? 80 गुणांसाठी 40 प्रश्न येणार आहेत. पहिलं दिलं बघा त्यांनी, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009. 2009चा जो ॲक्ट आहे तो आपण डिटेलमध्ये करून जाणं गरजेचं आहे. बघा, दोन्हीसोबत ॲक्ट करा. कोणता? 2009चा बेसिक ॲक्ट, आणि त्यामध्ये जो सुधारणा केली महाराष्ट्रानं, महाराष्ट्र राज्य नियमावली 2011, याच्यामध्ये काय काय करायचं आहे तुम्हाला, या कलमाचे उद्देश कोणते आहेत, ठीक आहे, उद्देश कोणते आहेत, त्याच्या तारखा, राष्ट्रपतीची कधी सही झाली, विधानसभेत कधी मांडले, लोकसभेत कधी मांडले, त्याच्या तारखा, त्याचे प्रमुख उद्देश काय आहेत, त्यांच्यामधल्या कलमा, मुख्य कलमा विचारणार आहेत बघा, ठीक आहे, आणि संबंधित दिनांक. काय काय महत्त्वाचं आहे बघा ह्या 2 कायद्याच्या संदर्भानं, उद्देश, महत्त्वाच्या कलमा. बघा, तुम्हाला गुगलला हे 2ही कायदे मिळतील, नसले तरी आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. उद्देश ह्या 2 कायद्याचे, कलम, महत्त्वाच्या कलमा, दिनांक, संबंधित महत्त्वाचे दिनांक, हे आपल्याला करायचं आहे. म्हणजे आणि त्याचं काय महत्त्व आहे, या 4 टॉपिकच्या दृष्टिकोनातून हे 2 कायदे अभ्यासायचे. हा झाला एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि संघटना आणि त्यांचे कार्य. कोणकोणत्या संघटना आहेत? युनिसेफ, NCERT, न्यूपा, NCTE, CCRT, TIS, TIFR, होमी भाभा
सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, डाएट. आता या संस्थाच्या संदर्भानं काय काय करायचं आहे, एक तर आपल्याला या संस्थांचे फुल फॉर्म करायचे. फुल फॉर्म काढा, स्वतः शॉर्ट नोट्स काढा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. वेळ मिळाल्यास आपण याच्यावर व्हिडिओ बनवू संस्थावर, एज्युकेशन देणाऱ्या संस्थावर. पण काय संस्था, त्याचे फुल फॉर्म, कसा अभ्यास करणार, फुल फॉर्म. या संस्थेच्या संदर्भानं दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे त्याचे उद्देश, स्थापनेमागं आणि कार्य काय आहे. ठीक आहे, हा एक टॉपिक काढा संस्थेच्या संदर्भानं. दुसरा एक टॉपिक काढा. तिसरा टॉपिक काढायचा आहे या संस्थेची मुख्यालये कुठे आहेत, मुख्य ऑफिस कुठे आहेत, या संस्थेची मुख्यालये कुठे आहेत. ठीक आहे, आणि केंद्र शासनाची संस्था आहे की महाराष्ट्र शासनाची संस्था आहे, या चार मुद्द्यावर या संस्थेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे झाला दुसरा महत्त्वाचा मुद्दा. तिसऱ्या प्रकरण आहे आपलं प्रश्न निर्मिती कौशल्य, ASER, NAS आणि PISA. आता प्रश्न निर्मिती कौशल्य BEdमध्ये आपण ते शिकलेलो आहे, यावर जास्त बोलणार नाही. पण हे ASER, NAS आणि PISA काय आहे हे आपल्याला माहिती आहे की हे ASER, तुम्ही दरवर्षी नवीन वर्ष सुरू झालं की ASER नावाची एक संस्था आहे, जिला आपण ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असं म्हणतो. ASERला म्हणजे तो एक रिपोर्ट आहे. ASER संस्था म्हणजे ASER प्रसिद्ध करते प्रथम नावाची एक संस्था. ठीक आहे, प्रथम नावाची जी संस्था आहे ही ASERचा रिपोर्ट प्रसिद्ध करत असते दरवर्षी शिक्षण क्षेत्राच्या संदर्भानं, ज्याला आपण ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असं म्हणतो किंवा सरळ सरळ ASER अहवाल असं आपण म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर एक NAS हा एक रिपोर्टच आहे बघा, ज्याला आपण नॅशनल अचिव्हमेंट सर्वे असं म्हणतो किंवा राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये चाचण्या घेतल्या जातात, टेस्ट घेतल्या जातात राष्ट्रीय लेवलला. आणि जो PISA आहे, PISA, ज्याला आपण प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट असं आपण म्हणतो, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांच्या चाचणी घेण्याचं काम करते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोण, PISA. याची बेसिक माहिती घ्यायची आहे, काय काम आहे, कोणत्या विद्यार्थ्याची चाचणी घेतात, वर्ग कुठून कुठपर्यंत आहे आणि मुख्य उद्देश काय आहेत, या संदर्भानं आपल्याला माहिती मिळेल. डिटेलमध्ये माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं एक बुक आहे, त्या बुकमध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. शेवटी त्या बुकच्या संदर्भानं देखील आपण चर्चा करणार आहोत. संयुक्तिक बुक आहे, जे बुक त्याच्यामध्ये विस्तार शिक्षण अधिकारी आणि केंद्र प्रमुख या दोन्हीचाही सिलेबस, हा सिलेबस त्यांनी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, हे झालं या संस्थेच्या संदर्भानं. दुसरं आहे प्रगत अध्ययन आणि अध्यापन शास्त्र. बघा, यावर पण तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता हे तुम्हाला एका वळीमध्ये दिलं त्यांनी, अध्ययन आणि अध्यापन शास्त्र. पण आपल्याला माहिती आहे BEdला स्वतंत्र यामध्ये एक विषय होता आपल्याला, अध्ययन शास्त्र आणि अध्यापन शास्त्र. मग अध्ययन अध्यापन प्रोसेस दोन महत्त्वाच्या. अध्ययन अध्यापन प्रोसेस, अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्य, अध्ययन अध्यापनाची उद्दिष्ट, अध्ययन अध्यापनावर परिणाम करणारे घटक, अध्यापनाच्या पद्धती, या संदर्भानं डिटेलमध्ये आपल्याला थोडंसं रिव्हिजन करावं लागेल. थोडी जर तुम्ही BEdची तुमची जर नोट्स जरी वाचली अध्यापनशास्त्राची, तरी पण इथं आपण 4 ते 5 प्रश्न कव्हर करू शकतो. आपण त्याच वेटेजनुसार आपल्या सराव पेपरमध्ये सुद्धा त्या प्रश्न इन्क्लूड करणार आहोत. एकदम स्टँडर्ड लेवलचे क्वेश्चन असणार आहेत त्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरण हा एक स्वतंत्र त्यांनी टॉपिक आपल्याला दिलेला आहे. तुमचा बराचसा याचा अभ्यास झालेला आहे, तरी पण नवीन शैक्षणिक धोरण समिती कधी नेमल्यापासून, तिचे अध्यक्ष कोण आहेत, उद्दिष्टे कोणकोणती आहेत, कसा पॅटर्न असणार आहे, स्ट्रक्चर कसं असणार आहे एज्युकेशनचं, यामध्ये प्राथमिक शिक्षण कसं असणार आहे, माध्यमिक शिक्षण कसं असणार आहे, उच्च माध्यमिक कसं असणार आहे, हायर एज्युकेशन कसं असणार आहे आणि काय बदल केलेत. ठीक आहे, या संदर्भानं तुम्हाला बेसिक नॉलेज घ्यावं लागणार आहे.
ठीक आहे, इथं तुमचे 2 ते 3 प्रश्न तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे. कोणत्या नवीन शैक्षणिक धोरणावर 2 ते 5 पर्यंत प्रश्न विचारू शकतात. संप्रेषण कौशल्य हे ॲज अन ॲव्हरेज तुम्हाला माहिती आहे, तरी पण B.Ed करत असताना आपल्याला स्वतंत्र विषय होता बघा हा कम्युनिकेशनचा. याच्यामध्ये काय काय करणार तुम्ही, मेन संकल्पना काय आहे कम्युनिकेशनची, ठीक आहे, म्हणजे संप्रेषण प्रक्रिया, मग तो सेंडर असेल, रिसिव्हर असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर मेसेज असेल, म्हणजे संप्रेषण प्रक्रिया समजून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ कम्युनिकेशन, मग संप्रेषणाचे प्रकार कोणकोणते आहेत, फॅक्टर ऑफ कम्युनिकेशन, संप्रेषणाचे घटक कोणकोणते आहेत, ठीक आहे, संप्रेषणाचे अडथळे आणि वर्ग संप्रेषण यावर आपल्याला भर द्यायचा आहे. मग याच्यामध्ये मास मीडिया वगैरे हे सगळे बाबी तुम्हाला करायच्या आहे, ठीक आहे. कारण पुढे दिले बघा समाज संपर्काची विविध साधने, त्यानंतर समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान, राष्ट्रीय शिक्षा अभियान, केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसहाय्य विद्यार्थी वैयक्तिक लाभाच्या योजना. याला एकत्र घ्या ना तुम्ही, याला काय म्हणा, अभियान आणि योजना, अभियान प्लस योजना, म्हणजे याला एक प्रकरण करा तुम्ही तयार. म्हणजे इथं जवळपास तुमचे 6 ते 7 प्रश्न कंझ्युम होणार आहेत यामध्ये. कशामध्ये, या सगळ्यामध्ये किती प्रश्न होणार आहेत, 6 ते 7 प्रश्नांची तयारी होणार आहे. परंतु तुम्हाला हे अभियान डिटेलमध्ये बघा, कधी सुरू केले सरकारनं, कोणत्या योजनेचा भाग होता, कोणत्या वर्गासाठी होते, उद्देश काय होता, त्याचं इसवी सन, हायर एज्युकेशनमध्ये आहेत, प्राथमिक एज्युकेशनमध्ये आहेत, किंवा कोणत्या संस्थेनं सुरू केलं आहे, का सुरू केलं आहे, या संदर्भानं, केंद्राचं आहे की राज्याचं आहे या संदर्भानं, आणि त्यांचे मुख्यत्वे उद्दिष्टे कोणती आहेत, वैशिष्ट्ये कोणती आहेत या अभियानाची. सरकारच्या विशेषतः शैक्षणिक योजना सरकारच्या यावर भर द्या. तिथेच तुमचे 3 ते 4 प्रश्न कव्हर होणार आहे. करंटच्या संदर्भानं ज्या काही सरकारच्या योजना आहेत एज्युकेशनच्या संदर्भानं, त्या आपण विद्यार्थ्यांना सरकार कोणकोणत्या योजना द्यायचं, पाठ्यपुस्तकाच्या योजना कोणकोणत्या आहेत विद्यार्थ्यांसाठी, बसची योजना कोणती आहे मुलींसाठी, ज्यामध्ये फ्री मुलींना बस दिल्या जाते, बस प्रवास दिला जातो, या संदर्भानं देखील आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, शॉर्ट नोट्स बनवाव्या लागणार आहेत. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान. आपल्याला आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये संगणक म्हणजे कम्प्युटरचं स्थान काय आहे आणि टेक्नॉलॉजीचं स्थान काय आहे. त्यांनी आपल्याला काही उपमुद्दे पण दिले, जसं दिले बघा, शिक्षण क्षेत्रातील संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग अँड टेक्नॉलॉजी, शासनाचे कार्यक्रम, मीडिया लॅब, एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र, ई गव्हर्नर, शालेय सरल प्रणाली, UDAS. तुम्हाला म्हणजे बघा, तुम्ही सगळे शिक्षक मित्र आहात, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण बेसिक करावं लागणार आहे. मग UDAS प्रणालीमध्ये पहिले 2 अंक काय दर्शवितात, शेवटचे 2 अंक काय दर्शवितात, ठीक आहे, असे प्रश्न तयार होऊ शकतात. UDASचा फुल फॉर्म काय आहे, सरल प्रणालीमध्ये काय आहेत, मुख्य ट्रिक्स काय आहेत, ई गव्हर्नर काय आहे, ठीक आहे, किंवा एशिया लॅब स्थापनेमागचा उद्देश काय आहे, सरकारनं नवीन ॲप्स कोणते आणलेत, वेबसाईट कोणत्या आणल्यास एज्युकेशनच्या संदर्भानं, या संदर्भानं आपल्याला महत्त्वाचे पॉईंट्स काढावे लागतील. म्हणजे तुम्ही सरल प्रणाली या टॉपिकवर किमान 10-12 ओळी तुमच्या पाठच पाहिजेत, ठीक आहे, तरच आपल्याला जास्तीत जास्त मार्क ग्रहण करता येणार आहेत. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा टॉपिक आहे पंचायत राजच्या संदर्भानं पण स्पष्ट दिले, महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 बेसिक करायचं आहे आपल्याला याच्यामधलं. त्यानंतर परत दिले तुम्हाला महाराष्ट्र पंचायत समिती अधिनियम 1966. हे 2 अधिनियम आहेत, त्यावर आधारित आपल्याला प्रश्न तयार करावे लागणार आहेत. ते 2 अधिनियम आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. तुम्हाला गुगलला पण मिळतील, किंवा मला जर मिळाला तर मी तुम्हाला टेलिग्रामला शेअर करेल, किंवा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपसोबतसुद्धा शेअर करणार आहे. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाची रचना.
मग शिक्षण सचिव, शिक्षण मंत्र्याचं काय काम, शिक्षण सचिव, शिक्षण उपसंचालक कार्यालय काय आहे, ठीक आहे. गट शिक्षण अधिकारी, विस्तार शिक्षण अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षक या संदर्भानं नेमकं स्ट्रक्चर कसं आहे, कोण कोणावर कमांड असते, त्यांची कार्य काय आहेत, कोणाला किती अधिकार आहेत, या संदर्भानं आपल्याला माहिती घ्यावी लागणार आहे. तरच आपले हे 40 प्रश्न कवर होणार आहेत. जे विद्यार्थी तयारी करतात शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची त्यांनी 98 23 24 71 91 या नंबरवर बघा, अभ्यासक्रमाच्या संदर्भानंच माहिती देऊ शकतो. टेक्निकली माहिती आम्हाला पण माहीत नाहीत काय चालते तिथं पात्रता वगैरे, ते तुम्ही जिल्हा परिषदसोबत बोलून घ्या. अभ्यासक्रमाच्या संदर्भानं देखील आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. 98 23 24 71 91 या नंबरला व्हॉट्सअप करा. तुमचं नाव फक्त हाय करू नका, तुमचे नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि विस्तार शिक्षण अधिकारी असं लिहून पाठवा. या संदर्भानं जर काही स्टडी मटेरियल प्लस सराव पेपर असतील आपण घेणार आहोत त्याबद्दलही माहिती आणि एक्झामच्या संदर्भानंही अपडेट्स आम्ही तुम्हाला पाठवू शकतो. पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे बघा. यामध्ये तुमचं हे 40 प्रश्न कवर करणारं पुस्तक असणार आहे. केंद्र प्रमुख भरती परीक्षा पेपर दुसरा व शिक्षण विस्तार अधिकारी, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दोनही पदांसाठी हे उपयुक्त पुस्तक आहे. डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. केसागर पब्लिकेशनचं बुक आहे. हे पुस्तक आपल्याकडं पाहिजेच, एक शिक्षक म्हणून पाहिजेच, कारण याच्यामध्ये खूप सारं नॉलेज जे आहे ते शिक्षकांसाठी, केंद्रप्रमुखांसाठी, शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी या सर्वांसाठी आणि त्या संबंधित होणाऱ्या एक्झामसाठी माहिती त्यांनी कलेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून एक संदर्भ ग्रंथ म्हणून हे पुस्तक तुम्ही मागून घेऊ शकता. याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला हे पुस्तक तुम्हाला उपलब्ध होणार आहे. आपलं जे टेलिग्राम चॅनल असणार आहे ते आहे महाटेट एक्झाम, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ठीक आहे. त्यानंतर मराठी व्याकरण, मराठी शब्दसंग्रह, इंग्रजी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, सामान्य ज्ञान, जीके या संदर्भानं देखील तुम्हाला पुस्तकं घेता येतील. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करू शकता 98 23 24 71 91. आता आपण बघूया आपली जी सराव पेपर सिरीज आहे ती कशी आपण बघा, या अगोदर ज्या झालेल्या IBPSनं घेतलेल्या एक्झाम आहेत मुख्यत्वे 3 विभागाच्या, एकमध्ये बँकिंग, दुसरी आहे शिक्षक अभियोग्यता आणि पुणे महानगरपालिका. या विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करून आपण हा पेपर डिझाईन केलेले आहेत आणि एकदम स्टँडर्ड दर्जाचे पेपर असणार आहेत. या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या सेट नेटचे पेपर घेतले आहेत, अभियोग्यतेचे पेपर घेतले आहेत, अगदी तोच दर्जा वेळेवर अगदी तुम्हाला आम्ही पेपर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यामध्ये या अगोदर आपण बोललो की कसे असणार आहेत गुणविभागणी. मराठी व्याकरण 15 प्रश्न असणार आहेत, इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि तांत्रिक म्हणजे शिक्षणशास्त्राच्या संदर्भानं 40 प्रश्न. 100 प्रश्न असणार आहेत 200 गुणांसाठी. अगदी जो झडपीनं जो सिलेबस दिलेला आहे त्याच सिलेबसवर आधारित आणि IBPS पॅटर्नवर आधारित आपण ही सराव पेपर 5 सराव पेपर घेणार आहेत. PDF च्या स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवणार आहोत. PDF स्वरूपामध्ये 5 सराव पेपरची फीस असणार आहे 250 रुपये. तुम्हाला Google Pay किंवा फोनपे करायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओद्वारे पेपरचं विश्लेषण असणार आहे, सब्जेक्ट वाईज विश्लेषण आहे. म्हणजे 250 रुपयामध्ये 500 प्रश्नांचं व्हिडिओद्वारे विश्लेषण तुम्हाला आम्ही करून देणार आहोत. कशी जॉईन करणार तुम्ही? 98 23 24 71 91 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. तुम्ही आत्ताही करू शकता, रजिस्ट्रेशन होईल. नंतर वेळ मिळत नाही, गोंधळ होणार आहे, नंतर तुम्ही लेट होऊ शकतात, म्हणून आता तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. 98 23 24 71 91 फोनपे किंवा गुगल पे नेम आहे ओयासिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे पाठवल्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि याच नंबरला व्हॉट्सअप करा 98 23 24 71 91. तुम्हाला दिलेल्या अगदी वेळेप्रमाणे पेपर आम्ही पाठवणार आहोत. 18 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 13 सप्टेंबर,
22 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता प्रत्येक डेटला तुम्हाला पेपर पाठवल्या जाईल। दुपारी 2 वाजता त्याची आन्सर की पाठवण्यात जाईल आणि त्याच संध्याकाळी 8 वाजता त्याच डेटला संध्याकाळी 8 वाजता प्रत्येक पेपरचे 4 विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला पाठवण्यात येईल। अगदी तांत्रिक प्रश्नाचंही विश्लेषण तुम्हाला लाईन टू लाईन 4ही पर्यायाचं विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळणार आहे, जे तुम्हाला एक्झामसाठी अत्यंत मोलाचं ठरणार आहे। खूप लेंदी व्हिडिओ झाला, परंतु तो महत्त्वाचा होता। जे विद्यार्थी आपले तयारी करतात त्यांनाही व्हिडिओ बघा, त्यांचाही फायदा होईल आणि आपल्या मित्रांनाही पाठवा। तसेच सेटनेटसाठी हे आपलं जे चॅनल आहे ओएसिस करियर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।